एक तांबीची प्राइस 50,000 आहे. 50,000. आता हा फक्त 500 ग्रामचा आहे नारबा. तर हा गेला 25,000ला. तर भाई नाव काय? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रिश मुकादमच्या ब्लॉगमध्ये. सर्वांना अगोदर तुम्हाला गुड मॉर्निंग. तर आज आपल्या म्हणजे माझ्या भावानी कॉम्पिटिशन ठेवले आहे, त्यांचे फिशिंग कॉम्पिटिशन. आज तिथं आलो आहे. तर त्यांना एकच इच्छा असेल का मोठे मोठे कॅचेस तुम्हाला बघायला भेटला पाहिजे. तर आता कॉम्पिटिशनची तयारी वगैरे झाली आहे. टाईम 7:30 आहेत, अजून 15 मिनटं बाकी आहेत. तर आता सर्व अँगलर्स लोक पण येतात हळूहळू. तर आता कॅचेस तुम्हाला जास्तीत जास्त दाखवण्याचे प्रयत्न करू, कारण की खोल समुद्रात म्हणजे एक जेटी आहे मुरुड, त्याच्या मागं साईडला आलो आहे आम्ही. तर आता कॅचेस दाखवायचे प्रयत्न करू. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, व्हिडिओची मजा घ्या. चला. आता अँगलर्स लोक येऊन सगळे रेडी बिग होत आहेत. कार्ड्स वगैरे घ्यायला लागतात, ID कार्ड्स अँगलरचे. आता सर्वजण आलेत, लाईनीला आहेत, बेट वगैरे आहेत. दादांचं सेटअप चालू आहे. दादा कुठून आलेत तुम्ही? मी पनवेलवरून. पनवेलवरून. हो. कार्ड वगैरे घेतला तुम्ही? हो, हो, कार्ड वगैरे घेतलाय मी. आणि खूप लवकर आलो होतो ॲक्च्युली. तेव्हा अंधार पण होता आणि जागा थोडीशी अनोळखी असल्यामुळे थोडंसं म्हणजे झालं होतं परिणाम. पण त्यानंतर ग्रुपच्या मेंबरनी खूप हेल्प पण केली आणि त्यानंतर खूप सपोर्टिव्ह होते. त्यांनी टप्प्याटप्प्यावरती असं म्हणजे हे पण दाखवले होते की इथून जायचं, तिथून पुढे जायचं, तिथून पुढे जायचं, तिथून पुढे जायचं. आणि त्या हिशोबाने मी गेलो जागेवरती, व्यवस्थित पोचलो, कार्ड वगैरे घेतलं, मग सर्व रजिस्ट्रेशन केलं आणि आलं. आता मी सेटअप करतोय आणि आता फिशिंगसाठी मी तत्पर एकदम फुल रेडी. आता फक्त वाट बघतोय की ग्रीन सिग्नल यायची आणि कास्ट करणार आणि बघूया आपलं लक काय म्हणतोय आज आपलं. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आपले न्यू बॉम्बे अँगलरचे तुम्ही टी शर्ट पण बघू शकतात, जे अँगलर लोकांना दिलेत. दादा तुम्ही कुठून आलेत? आम्ही रसायनीवरून आलेत कॉम्पिटिशन केलेला. शुभेच्छा द्या आम्हाला. तुम्हाला पण ऑल द बेस्ट. नक्कीच. मोठी कॅच काढा, मोठी कॅच. मित्रांनो, आमचा बेटमॅन आहे. बेट दाखव. बेट लाईव्ह बेटची पण एकदम व्यवस्था करून ठेवली आहे. मजा आली का सकाळपासून? तर हे सर्वजण ID कार्ड्स घ्यायला थांबलेत. ID कार्ड्स आणि टी शर्ट्स. तर आपल्या अर्षद भाईची टीम तिथे काम करते. हा आपला रोहित दादा टी शर्ट द्यायला आहे. सर्वजण ID कार्ड्स घ्यायला थांबलेत. टोटल 80 काहीतरी पार्टिसिपेट झालेत अँगलर्स. अजून येत आहेत. तुम्ही रॉडची साईज बघू शकता, काय एक नंबर आहे. फुल सेटअप वगैरे चालू आहे. त्या एंडपासून तर इथपासून पूर्ण अँगलर्स आणि अँगलर्सच भरलेत पूर्ण A to Z. लास्ट पॉईंट आपला आहे, तिथं सिग्नल आहे. कॉम्पिटिशनला तर भरपूर मजा येणार आहे, कारण की कॅचेस तर भरपूर भेटणार आहेत असं सांगतात आपल्याला, पण अजून कन्फर्म नाही. पण कॅचेस बघायला मजा येणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. दादा से हाय. हायला 2 लोक एका हाताशी पकडायला बघतात भाई, 2 हाताशी हेल्प करते काय. हे डोंगर पण तुम्ही बघू शकता. ही एक नंबर जागाच, एक नंबर निवडले बघा कॉम्पिटिशनसाठी. एक साईडला खडक आहे पूर्ण. इथं पाणी भरतं. हा मित्रांनो, कमिटी मेंबर हा एक दादा कमिटी मेंबर आहे. सर्व अँगलर खूप बाहेरतून मेहनत करून आलेत. भाईल असं इथं आहे ना, अँगलर लोकांना लक बाय चान्स आणि लागला ना तर मोठेच कॅच लागते, कारण की इथं मावळ्यावाल्यांचे तर धंदे चालतात, त्यांना माहिती आहेत. आणि अर्धे जण तर मुरुडचे बी पार्टिसिपेट आहेत, तर त्यांना माहिती असेल कसा काय आहे. आणि बाहेरतून पण बरीच जण बाहेरतून पण आलेत. आता त्यांच्या आपण एकेकांना विचारू कुठून आले काय, सर्वजण विचारू.
तुम्हाला समजेल. आणि आपला हा लास्ट पॉईंट, हा लास्ट पॉईंट आहे, हा एंड आहे, हा निशाणी आहे. तर ह्यो आपल्या कॉम्पिटिशनचा लास्ट पॉईंट आहे. आता आपण त्या साईडला होतो, ती खूप लांब आहे, खूप लांबचा पल्ला आहे. इथून तर पूर्ण ह्यो हा लास्ट पॉईंट आहे. तर आता टाईम तर 7:30 वाजून गेलेत. तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आहेत. तर 7 वाजेपर्यंत काही कॅचेस लागले तर तुम्हाला नक्की दाखवीन. कॉम्पिटिशनला मजा येणार. पहिला नंबर 50,000, नंतर दुसरा प्राईज 25,000 आणि तिसरा प्राईज वाटतं 11,000 आणि टॅकल्स. आणि एंडिंगला ड्रॉ पण आहेत. तर ड्रॉ पण बघूया आपण कोणाला काय भेटते. काय टॅकल्स आहेत, काही प्राइजेस आहेत, अजून ट्रॉफीज आहेत. आपण नक्की दाखवायचे प्रयत्न करू तुम्हाला. आणि मेन बात तर तुम्हाला कॅचेस दाखवायचे आहेत मला. कॅचेस बघा इथं काय काय, जिताडी असते, परत तांब असते, शिंगाली असते, अजून काय ना काय आहेत व्हरायटीज त्याच्यात पण. तर आपण बघू. तर भाईला पहिलीच कॅच लागली, पण आपण त्या साईडला होतो तर दाखवता येणार नाही. भाई बोनी केलीस, एक बोनी नंबर. केली पण 100 ग्रॅम कमी पडली, 300 ग्रॅम झाली. म्हणजे 400 ग्रामचं ये 400 ग्रॅमची पाहिजे फक्त. ओके. पहिली प्राईजचं लागले, बोनी झाले. आता आपण काय लागले ते बघायला जाऊया. चल बघून घे. आता अँगलर लोकांनी पण कास्ट करायची सुरुवात केली आहे. एक कॅच भेटले पण आपल्याला दाखवता आली नाही. 300 ग्रामचे आहे, 400 ग्रामची लिमिट आहे. तर आता फटाफट कॅचेस तर भेटतील नाही भेटतील माहीत नाही, पण कास्ट तर फटाफट चालू आहे. इथं तर खूप जण आहेत, या साईडला खूप जण आहेत. या दादाला पहिली कॅच भेटले आहे. बघू कोणला काय काय भेटते. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तुम्ही कुठून आलेत? मी पुण्यावरून आलोय दादा. आणि पुण्यावरून इथे सकाळी 6ला आलो. तुमचं नियोजन तिकडे लावलं होतं, आम्हाला लोकेशन तिथलं दिला हा, आणि कारण तिथं तिकडे गेला. त्याच्यामध्ये आमचा टाइम वेस्ट गेला. आता आम्हाला भेट मिळालं. सेटअप वगैरे झाले, सेटअप सेटअप वगैरे झाले पूर्ण. सगळं झालेलं आहे. आता सुरुवात करत आहोत. चालेल चालेल. फक्त नियोजकांना एक विनंती आहे, थोडं जेवणाचं व्यवस्थित करा. हो, जेवणाचा प्रॉपर आहे. चला, ऑल द बेस्ट. थँक्यू. न्यू बॉम्बे अँगलरचा हा दादा जेवण बनवणार आणि हा कमिटी मेंबर आहेत. ते दोघं काय म्हणजे मजा येते का तुम्हाला? हो हो, भरपूर मजा येते. तू एन्जॉय करतो काय? अच्छा, आपण येता येताच इंटरव्ह्यू घेतलेली आणि भाईला पहिलीच कॅच लागले. ताम लागली ना? फ्लोपर लिप ताम 600 ग्राम ना? नाही 600 नाही, मला 320 ग्राम लागली. त्या दादाला 600 ग्राम लागली. लागले ना पण? हो हो, माझी सुरुवात झाली पण. सुरुवात झाली चांगली चांगली. तर एक कॅच लागले, एक अँगलरला कॅच लागले. तर भाई येते घेऊन. असंच राहू जरा त्यांच्या ते पण येऊ एकरू लागला, एकरू. पहिला आपण तो वजन करू. आता वजन जर 400 भरत असेल तरच तो काउंट होईल. काटा कोणच्याकडे काटा निकाल के करेंगे ना? 20 ग्राम कम पकड. वो तो बाद में करेंगे. 400 च्या वरती होईल तो हिशोब. बाबा चावल मध्ये काय नदी काट रे. चला इधर इधर 315 म्हणजे हा काउंट नाही होणार आहे. हाँ ठीक आहे. चला रिलीज करा तो. चालू आहे पण आपला ज्याची कॉम्पिटिशन आहे त्याच्या इथे तुझ्या तर 100% झालीच पाहिजे. जे अँगलर लोक त्याच्या भरोश्यावर फिशिंग करतात त्यातच. रॉडची तुला म्हणजे आपण जो काम घेतला जे टॅकल्सची पूजा म्हणजे अँगलर लोकांच्या हत्यार त्यांची पण पूजा केली जाते, कारण सर्व काही त्याच्यावर डिपेंड आहे आणि लकवर. आता बाकीचा चालू आहे पूजा. गणपती बाप्पा मोरया. सुरुवात झाली पण चांगली.
त्याच्यात पण लागले आपण या ठिकाणी मुरुडमध्ये आलेलो आहात तर मुरुड इतर ग्रामपंचायतीच्या सरपंच मॅडम यांच्या वतीने मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतोय आणि जे सर्व स्पेशल्स आहेत फिशिंग करणारे आहेत त्यांना सर्वांदेखील शुभेच्छा देतो. जास्तीत जास्त मच्छी मिळावी आणि आज आपण तुम्ही या ठिकाणी येऊन आमच्या या मुरुडचं इतरचं नाव जे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचणार आहात त्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो. मी मॅडमना विनंती करतो की त्यांना आपण शुभेच्छा द्या. ठीक आहे, मॅडमने देखील तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. सर्वांनी आयोजकांना कुठल्याही जरी गैरसोय झाली तर कृपया ती आपण मान्य करा. कारण आम्ही आमच्या परीने जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे आणि मॅडमने देखील इंटरेस्ट घेतला. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा व धन्यवाद. दादासाहेब लाईव्ह भेटसाठी फिल्टर वगैरे आणलंय सोबत. लागते इथं पण त्या दादाला पण एक कॅच लागलाय पण ती काउंट केली नाही जाणार कारण की 400 ग्रामची लिमिट आहे. लागले घेऊन येईल वाटतं ना, सोडतोय काय करतोय काय माहिती, बघूया. एकरू लागलंय पण 400 नाही, तांब आहे, तांब लागले पण 400 ग्रामची लिमिट आहे बाई, छोटी आहे. काय करणे असं पण लागले, बोनी तर झाले. अजून एक कॅच लागले, जाऊ कुठून ना, अजून एक कॅच लागली तर वेट करू तेव्हा समजेल किती आहे किती नाही आहे. या बघू कॅच. शिंगाली लागली, शिंगाली बाई, पहिला शिंगाली लागले. हे तू कुठून आलाय? तू कुठून आलाय? नवी मुंबई से आहे क्या? जी शिंगालीची वेटिंग चालू आहे. काउंट होणार नाही सांगतो दादा. जाऊ लागलेली त्या अँगलरला ते रिलीज करायला चाललं आपला हर्षद दादा. आपले जेवणाची टीम नवी मुंबई अँगलरची जेवणाची तयारी चालू आहे. गणेश भाई जेवणाचा मेन कुक. राजे दादा बी फुल आरामात आहे, सकाळपासून पक्की कामं केली. जेवण कवर रेडी होल 12ला किती वाजलं? 8:30. भूक लागली यार, नाश्ता येईल आता थोड्या वेळात. थँक्यू. गणदाच्या फॅन्स लोक पण इथं भेटलेत, अँगलर आहेत ते पण. गणेबाईला गणेबाई बेस्ट ऑफ लक करतात त्यांना. त्या भाईला कॅच लागले नारबा. भाई नाव काय? मस्त नारबा लागलाय. उठाले 500. चला आतापर्यंत सेकंड प्राइज सेकंड प्राइज मध्ये आहे अजून, कारण एक 500-600 ग्रामचे वरती आहे आणि 500. हा मोबाईल पडले की आता मागा माझा. त्याची कॉम्पिटिशन ठरली आहे न्यू बॉम्बे अँगलरच्या टीमने, म्हणजे आमच्या दादानी. दादा आता पत्रकार पण येऊन त्यांची मुलाखत घेत आहेत. पत्रकार आलेत, त्यांचं फोटोशूट वगैरे करून मुलाखत घेतील आरामात. दादाच आहेत सर्वजण. आता दादाची मुलाखत वगैरे सर्व झालंय, तर आता जेवणाची तयारी झाली आहे का बघूया. जेवण तयार आहे का नाही, कारण की बराच वेळ झाला अजून कोणाला कॅच वगैरे काय लागली नाही. तर आता जेवणाची तयारी चालूच आहे, जेवणाची तयारी बी चालू आहे. जेवण बनवायला आपला गण्याबाई आणि आजे दादा फुल मेहनत चालू आहे जेवण बनवायला. मस्त हॉटेलचा कुक आणलाय बाहेर.
150 कॉम्पिटिशन आहेत वाले त्यांची जी टीम आहे जेवण बनवायची ते सगळे चौघांची खूप मेहनत आहे कारण की तेवढे जणांना जेवण बनवणं काही खाऊ गोष्ट नाही ते काम चालू आहे आपला दादाचा बी काम आहे त्याच्यात जेवण मीठ मसाला टाकायला आहे तो व्ह्यूची मजा घ्या मजा येते फुल एकदम लाटा बघा काय ये ओ यार शिट पाण्याची वाईट बघा भाई वर पर्यंत यायला लागलं आता पाणी अजून तासभर पाणी भरणार आहे अजून तासभर बाबा आताच पाणी बघा कुठं आलंय परत पाण्याची बी वेगळीच मजा आहे भाई वेगळी मजा येते आता भरपूर टाइम झाला कोणाला कॅच तर लागत नव्हती तर आता मस्त रोहित दादाने एक जागा बघले थोडा वेळ आराम करू मग जेवायला जाऊ मग नंतर कॅच भेटली तर नक्की दाखवू चला सगळे टॅकल्स आता 100% प्रयत्न करतात बघू भेटली तर कॅच वेरी मार्ग आमचा ये गाण्या बाबी झोपले रोहित दा बी एके साईडला घुसले अजय दा शंकराचा रूप घेतलाय अजय डायरेक्ट शंकराचं रूप बदललं अजय. राकेश भाई पण आला आज कॉम्पिटिशन बघायला आपली हो काल आपण मजा केली मजा केली. नाही रास मजा फुल मजा फुल मजा पण अजून कॅचेस नाही लागले एकच लागले. लागली एक टाइम लागली फक्त नाही? बस तीच मला वाटतं नंबरची असेल का तीच नंबरचे आहे तीच नंबरचे आहे. पाणी कमी झाल्यावरती काय ना काहीतरी भेटेल मला. काय ना काय भेटायला जेवलास नाही आता नाश्ता वगैरे करून आलो आता चाललोय डबल चालेल डबल चालेल संध्याकाळी येऊ आपण 4 वाजता चालेल चालेल काय ये. लागलाय ते हा? आता जेवण पण सुरू झालंय अजय दादा आणि कल्पेश दादा लिंबून कांदा कापाचा घेतलाय शुक ग्लासमॅन आता जेवू मस्त पैकी आणि परत स्टार्ट अँगलर लोकांना भूक लागली असेल ना त्यांना जेवण वाढायची सुरुवात झाली आता वाढणारे पण आहेत त्यांना पण भूक लागली चिकन आहे चिकन तर अजून खूप अँगलर्स बाकी आहेत जेवायला यायचे बाकीचे सर्वजण तर आलेत जगून वगैरे घेतो सर्वजण आम्ही जेवायला घेतलाय चलो आता जेवण वगैरे झालंय त्या अँगलर लोक तर कास्ट करत राहिलेत आमचं आलं आता मोठू ऐकर आय मम्मीचं मामाचं वहिनीचं सगळे आलेत आज लास्ट डे आहे ना कॉम्पिटिशनचा सर्वजण आलेत बघायला आता जी 2 कॅचेस झालेत तेच लास्ट आहेत वाटतं अजून तर कोणाला कॅच लागली नाही तर बघू आता आहे अजून 1 तास आहे बघू कोणाला काय लागते नाही लागत चला दादानी त्यांचा एक सेटअप गेला वाटतं तर दुसरा सेटअपची तयारी चालू आहे ना काय बाईट बिग आहे का नाही सकाळी एक फक्त झाला एकच ना अजून नंतर कायच नाही ना सेटअपचा एकदम प्रॉपर चालू आहे बर्फाची पेटी पण आणली सोबत बेटसाठी एकदम टी शर्टला मॅच होला अशी टोपी आहे दादा ब्ल्यू दादा काय बाईट आहे का नाही कायच नाही ना आता अर्ध्या टाईम पण संपत आलाय तरी अजून दादा बाईट नाही तर 2 प्राईजवर डिपेंड आहे वाटतं आता बघू लास्टपर्यंत काय कॅच लागते का
बघ बाबू, तुम्हाला अजून बी ऑफर आहे, दादाला प्रेझेंट करत राहा. डायरेक्ट 2000 25,000 मधून भाई डायरेक्ट ऑफर दिले बारकेपरांना. तर इच्छा मागू द्या, डायरेक्ट 2000 रुपये सांगले दादाने. पण दादा बाईक बी काय का नाही काय काय बारीक बारीक बाईक आहे. पोरांना ऑफर दिले, बघू इच्छा पूर्ण होते का. बाकीचे बी अँगलर्स आहेत, कास्ट करत बसतात, राहतात, राहतात. दादा काय बाईक बी घाय का नाही. काय नाही कील लागली तेवढी. हा कॉम्पिटिशन संपत आली तरी काय का ना बाईक पण नाही. तर अजून बरेच अँगलर बाकी आहेत. आता बघू काय बाईक बी घाय का नाही. नंतर मग काय नाही, दोन प्राईजवर ते 2 भेटले त्याच्यावरच डिपेंड आहे. बाईने घेतले 700 ग्रामची ताम. बाईला पहिला प्राईज फिक्स झालाय वाटतं. भाई कैसा वाटते तुला. एक नंबर. काहीतरी बोल. लय बरं वाटलं. बाई सत्कार करू. एक तांबीची प्राइस 50,000 आहे. 50,000 काहीतरी किशान घेऊन आलतास ना दादा, खरा सांग. इबूत आणलेलास काय. आम्ही घरी म्हणजे रूमवर, कारण की तिथं सर्व प्राइस बिक देणार आहेत. जिथं आम्ही पार्किंग केलंय तिथं तर सर्व दादास निघालेत सामान घेऊन. एक स्पीकरवाले दादा 2 3 नकुलभाई 4 हर्षद दादा 5 आणि चेअरवाले. येस, टेक्नॉलॉजी आपल्या शेडचा एकदम कागद आहे, डोक्याला लागल म्हणून बाईने आता चला 1 2 3 टेक्नॉलॉजी. समोर काही दिसणार नाही वाटतं, जा आता. तर हा शेड आपला जी कॉम्पिटिशन ठेवलेली ती सक्सेस तर झाले. हे काम पण तेवढंच करतात. हे प्रशांत दादा, हर्षद दादा. मेलो मित्रांनो, एक तुम्हाला नवीन बातमी. जी आपण काम बघितली ती तर 750 ग्राम असून पण 50,000ला होती. तर हा फक्त 500 ग्रामचा आहे नारबा. तर हा गेला 25,000ला. तर भाई ते दोघं जे आम्ही कोणी पकडले, जो दोघांनी ताम आणि नारबा, ते दोघांची लॉटरी झाले भाई. त्यावेळी खाणार नाही, शोकेशमध्ये लावतील, कारण की 100मधून हा दोघांनाच भेटले. तर बघू आता अजून कॉम्पिटिशनची जी मेन पार्ट आहे, बक्षीस देतात ते वगैरे अजून बाकी आहे. तर अजून बक्षीस द्यायचे बाकी आहेत. तर त्याचे पहिला आम्ही सर्वजण फॅमिली आले तर बाईक रायडिंग करून घेते. जरा फिरायला आले तर बाईक रायडिंग बी करायला लागते. करा हाय. तर बाईक रायडिंग बी करू, नंतर मग स्टेजवर जाऊ. स्टेज पण आपला जवळच आहे. जरा रायडिंग वगैरे करू, फोटोशूट वगैरे करू, निघू. जय महाराष्ट्र, शिवाजी महाराज की जय. आता हॉर्स रायडिंग करायचं, तर हॉर्स रायडिंग पण आता करू आपण. चला, आता आपला बाबू बसलाय, मी पण बसतो. हॉर्स रायडिंग पण झाले भाई, फुल मजा आले, फुल वाईब घेतले भाई. फिरायला पण आलोय तर कॉम्पिटिशनला आलोय, तर जरा मोज मस्ती चालूच असते ना आपली, ती करायलाच लागते. तर आता जी आपण वाट बघत होतो 50,000 आणि 25,000ची, आता सर्वजण जमा झालेत. आता रोहित दादा आणि निखिल दादा सगळे वगैरे आले सर्वजण. आता चला, ते पण आता येतील, ज्यावेळी मेहनत केले त्यांचा प्राईज त्यांना द्यायला येतील. प्राईज पण बघा, 1 2 3 टॅकल्स, 3 नंबर वरून 3 रील आहेत. जे सेटअपचं लूरचं बॉक्स, गिफ्ट, नंबर
मध्ये नाही तर देशामध्ये पण आता ह्या लेवलला पोचलंय की ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये ॲडव्हेंचर फिशिंग जे असतं तर त्यासाठी न्यू बॉम्बे अँगलर्सला ओळखलं जातं. आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही ज्या ज्या वेळेला ट्रिपसाठी जातो त्या वेळेला न्यू बॉम्बे अँगलर्स बघितल्यानंतर बरेचसे जे फिशिंग अँगलर्स आहेत ते प्रेमाखातर येतात आणि म्हणतात की आम्ही तुम्हाला ओळखतो, आम्ही तुम्हाला बघतो. तर असा हा आपला ग्रुप आहे. दरवर्षी NBA तर्फे आपण वेगवेगळ्या ठिकाणी ही कॉम्पिटिशन अरेंज करत असतो, स्पर्धा अरेंज करत असतो. ह्या वर्षी ही 2026ची जी स्पर्धा आहे ही आपली 6वी आयोजित केलेली स्पर्धा आहे. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद होईल की ज्या वेळेला न्यू बॉम्बे अँगलर्सला एवढी ओळख नव्हती, प्रसिद्धी नव्हती, त्यावेळेला सुद्धा जी फर्स्ट कॉम्पिटिशन झालेली होती ती मुरुडमध्येच झालेली होती. सो यावेळेला आम्हाला एक वेगळी फिलिंग होती की 5 वर्षानंतर आम्ही परत ज्या वेळेला येतोय मुरुडमध्ये आणि त्यावेळेला जी न्यू बॉम्बे अँगलर्सनी उंची गाठलेली होती ती बघताना स्पर्धक जे आहेत ते त्यावेळेला माझ्या मते एक 10, 12, 15 स्पर्धक होते. तर यावेळेला 98 स्पर्धक होते. ॲक्च्युली 100 होते, 2 जण आले नाही, त्याच्यामुळे 100 स्पर्धक झालेले होते, 2 जण आली नाही काही कारणास्तव. तर यावेळेला 100 स्पर्धकांनी भाग घेतलेला होता. गोव्यावरून काही स्पर्धक आलेले होते, बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणाहून लांबून स्पर्धक आलेले होते. तर त्या सर्व स्पर्धकांचे मी आभार मानतो की त्यांनी एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वेगवेगळे इव्हेंट आयोजित करतो आणि गणेश कोळी हे मी बेलपाडकर या यूट्यूब चॅनल त्यांचं आहे, त्यांनी सुरुवात केलेली. आता त्यांचे 3 लाखपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. फिशिंगचे सर्व टुर्नामेंट असू दे, फिशिंग रिलेटेड गोष्टी असू दे, त्या सर्वांचं जे कव्हरेज आहे ते करतात. आमचं दरवेळेला जे सर इकडे आमचं दरवेळेला स्पर्धा असू द्या किंवा आमच्या फिशिंग ट्रिप असू द्या त्या सर्वांचं कव्हरेज ते करतात. तर मी त्यांचे आभार मानतो. मी सरपंच मॅडमला विनंती करेन की त्यांनी गणेश कोळी यांना श्रीफळ व नारळ देऊन त्यांचा सत्कार करावा. मी मंगेशजींना विनंती करतो की त्यांनी टॅकल्स देऊन विनरचं अभिनंदन करावं. टॅकल्स मध्ये मेजर क्राफ्टचा इंदिराचा रॉड आहे, ओकोमाची SMP 400 सॅफिना प्रो टॅकल शॉप तर्फे. सो दुसऱ्या नंबरचं पारितोषिक ज्याने पटकावलंय त्याचं नाव आहे अतुल ताडकर. त्याला GT लागली होती, 500 ग्रॅमची जवळपास GT होती. मी अतुल ताडकर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. मी ज्योती वागरे मॅडमना विनंती करतो की त्यांनी अतुल वागरेंना ट्रॉफी आणि चेक देऊन चेक द्यावी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी मंगेशजींना विनंती करतो की त्यांनी टॅकल्स देऊन विजेत्याला टॅकल्स द्यावे. आपण परत इंदिरा मेजर क्राफ्टचे आपण पहिल्या नंबरचं प्राइज देणार आहोत. पहिल्या नंबरचं प्राइज असं झालं की तो जो अँगलर होता तो सकाळी आला. पहिल्या 15-20 मिनिटात त्यांनी कॅच काढली आणि तो प्राइज घेऊन गेला. सो असं होतं, म्हणजे थर्ड प्राइज आहे त्याला खूप वेळ वाट बघावी लागली. फर्स्ट प्राइज होतं त्याला पहिल्या अर्धा तासातच कॅच झाली. सो इट्स अ पार्ट ऑफ युअर लक, आपण जे नशीब म्हणतो ते असतं. सो पहिल्या नंबरचं ज्यांनी प्राइज पटकवलंय त्यांनी
तांबोशी काढली होती, स्नॅपर आपण ज्याला म्हणतो त्याला, रेड स्नॅपर होती, 620 ग्रॅमची होती. त्याचं नाव आहे धीरज ठाकूर. धीरज ठाकूर, कृपया स्टेजवर यावं. मी आपले जे लेजंड अँगलर आहेत नदीमभाई, त्यांना विनंती करतो की त्यांनी धीरज ठाकूर यांना रुपये 50,000 व ट्रॉफी देऊन त्यांचा ट्रॉफी होती. मी मंगेशजींना विनंती करतो की त्यांनी इंद्राचा 9 फीट रॉड, ओकोमाची सीमार HD ओकोमाची जी रील आहे ती त्यांना द्यावी व जिग्स व लूर्स त्यांना द्यावी. आतापर्यंत जेवढ्या स्पर्धा झाल्यात त्या फक्त या एका माणसामुळे झाल्यात. त्याने जर लीड घेतली नाही तर ती स्पर्धा होऊ शकत नाही. त्यांनी बऱ्याच वेळेला आम्हाला चॅलेंज केलं की तुम्ही एकदा, चॅलेंज नाही केलं पण त्यांनी आम्हाला बऱ्याच वेळेला सांगितलं की मी एवढे वर्ष करतोय, आता तुम्ही एकदा पुढाकार घ्या आणि तुम्ही सर्व करा. पण जोपर्यंत तो येत नाही समोर तोपर्यंत ते होतच नाही. कारण का आम्हाला माहिती आहे का त्याची ती जिद्द असते नेहमी की बाबा नाही, स्पर्धा करायची, न्यू बॉम्बे अँगलर्सचं नाव वरती न्यायचं. पार गेली आहे माझी. सामान वाहण्यापासून, कांदे कापण्यापासून, चिकन धुवण्यापासून ते बनवण्यापासून सर्व मेहनत त्यांनी घेतली. एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी. आमच्या अन्न पुरवठा मंत्री तुमच्या समोरच करतोय. मॅडम एक चिठ्ठी काढा कुठली आणि त्याचा नंबर फक्त आम्हाला सांगा. लकी ड्रॉ नंबर 77 आहे आपल्याकडे. नंबर चेक करा सगळ्यांनी. आहे ये मित्र, आपलं नाव? तर रितेश, राहणार कुठले? कल्याण, भिवंडी. भिवंडीवरून आलेत ते. किती वाजता आले? सकाळी 6 वाजता. सकाळी आले का कालच? कालच आलो. कालच आलेले. आणि फिशिंग किती वर्षांपासून करताय? 6 वर्ष. तर रितेश पाटील हे लकी ड्रॉचे विनर ठरलेले आहेत. आपण गणेश कोळी यांना विनंती करतो की त्यांनी रोख रक्कम रुपये 5,000 त्यांना देऊन लकी ड्रॉची रक्कम द्यावी. तर मित्रांनो, कॉम्पिटिशन पण संपले आता. पण कॅचेस जरा छोटे छोटे भेटलेत, पण ठीक आहे. पण जे प्राइजेस होते ते तर खूप भारी भारी होते. 50,000, 25,000, 10,000. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल. पूर्ण व्हिडिओ बघा. चला, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.